शार्क टँक बघतो. शार्क टँक मध्ये कॉमन मुद्दा असा असतो की ते म्हणतात की एकाच गोष्टीवर फोकस करा. तर माझ्यासारख्या व्यावसायिकाच्या मनात हे कन्फ्युजन असतं की फोकस का डायव्हर्सिफिकेशन. तर हे कसं टॅकल करायचं? हां, खूप खूप मोठा क्वेश्चन आहे. पाणी तर आपण जास्त खोल गेलं तरच पाणी चांगलं लागतं आणि जास्त लागतं. एका खड्ड्यातच आपण किती विहीर असते ना, विहीर जेवढी खोदली तुम्ही तेवढं पाणी लागणार. तर फोकस तर पहिले तुमचा त्या बिझनेसला असलाच पाहिजे. त्या बिझनेसहून फोकस हल्ला तर तुमचा ऑब्व्हियसली प्रॉब्लेम येणार. बट फोकस नाही हल्ला पाहिजे म्हणून तशी टीम डेव्हलप करायला लागेल तुम्हाला. ओके. की बाबा तुमचं लक्ष आता कंपनी तुम्ही बघितली असेल, तुम्ही आता टाटाचं नाव घेतलं, रिलायन्स, त्यांनी प्रत्येक सेक्टरचा एक सीईओ अपॉइंट केला. करेक्ट. ते चेअरमॅन झालेत. काय झाले? सीईओला एक टार्गेट आहे, बाबा या दरवर्षी 10% आपली कंपनी ग्रो झाली पाहिजे. तुला काय स्ट्रॅटेजी लावायची लाव. सपोज या वर्षी तुझा टर्नओव्हर 10 कोटीचा आहे, तर पुढच्या वर्षी 11 कोटी 12 कोटी ग्रो झाला पाहिजे ना. सीईओचं काम काय आहे? कंपनीला ग्रो करणं, एक चांगला प्रोडक्ट बनवणं, मार्केटला एक चांगलं सर्व्हिस देणं, असं काम आहे तुमचं सीईओचं. बरोबर. सो 10%, 20% कंपनी ग्रो झाली पाहिजे. 25% तू चांगला करशील तर तुझं चांगलं होईल. ओके. टीमचं चांगलं होईल. तू 20% नाही, तू 200% वाढव, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण वाढली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? अपॉइंट केलं. तसा मी पण काय केलं, माझ्या हेड अपॉइंट केलेत माझ्या टीममध्ये. अच्छा. सीईओ मीच आहे, पण मी हेड अपॉइंट केलं. त्या हेड अपॉइंटला बाबा एक सेल्स हेड आहे, बाबा एवढ्या सेल्स आला पाहिजे इयरली, आणि एवढ्या मंथली आला पाहिजे, एवढा तुझा ग्रोथ झाला पाहिजे. असं मी त्याला काय केलंय, टार्गेट देऊन काम करून घेतोय मी. ऍटलीस्ट टार्गेट नाही दिला तर मग त्याच्यानुसार तो कसंही काम करायचं. सो वी हॅव अ टार्गेट बेस्ड सिस्टीम. प्रत्येक बिझनेसला टार्गेट असतंच. सीईओ प्रत्येकाला टार्गेट देतं, ते टार्गेट अचीव्ह करायसाठी ते कामं करतात. फेल होतात टार्गेट अचीव्ह करतात, मग का फेल झाला त्याचा पूर्ण अभ्यास करतात की का बरं फेल पडलो आपण, मार्केट डाऊन होतं की काय होतं, कॉम्पिटिशन वाढत चाललं का, काय एक्झॅक्टली रिझन आहे, मग तुम्ही काय त्याला चेंजेस करू शकतात, हे सगळं अनालाइज करणं सीईओचंच काम आहे. करेक्ट. सो ऑब्व्हियसली पहिले तर मी फोकस करूनच एकच बिझनेस करा, त्याला सक्सेसफुल बनवून दाखवा, आणि सिस्टीम सेट करून तिला सीईओ अपॉइंट करा. लेट्स गो फॉर द नेक्स्ट.